साक्षगंध सोहळ्यात पुस्तकरूपी प्रबोधन. शिवाजी कोण होता ग्रंथाची भेट देऊन जोपासली सामाजिक बांधिलकी. अमरावती 2. कौटुंबिक सोहळ्यांच्या माध्यमातून सामाजिक क्रांती आणि वैचारिक प्रबोधनाची पेरणी कशी करता येते याचे एक आदर्श आणि प्रेरक उदाहरण पुलगाव येथे पाहायला मिळाले. साक्षगंधासारख्या मंगल प्रसंगी अवाजवी खर्चाला फाटा देऊन उपस्थित पाहुण्यांना ज्ञानाची शिदोरी देण्याचा एक स्तुत्य उपक्रम येथे राबविण्यात आला. चांदूर रेल्वे येथील प्रतिष्ठित नागरिक व ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते कॉम्रेड ॲडव्होकेट शिवाजी देशमुख यांनी त्यांचे चिरंजीव क्षितिज आणि कोमल यांच्या साक्षगंधाच्या वाग्दत्त निमित्ताने उपस्थित स्नेहियांना दिवंगत विचारवंत कॉम्रेड गोविंद पानसरे लिखित शिवाजी कोण होता या जगप्रसिद्ध आणि ऐतिहासिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या ग्रंथाच्या प्रति भेट म्हणून देऊन सामाजिक उत्तरदायित्व जोपासले. सध्याच्या काळात लग्न असो वा साक्षगंध यांसारख्या कौटुंबिक समारंभांमध्ये मोठ्या प्रमाणावर आर्थिक उधळपट्टी केली जाते. अशा सोहळ्यांमध्ये पाहुण्यांना मिठाई किंवा शोभेच्या वस्तू देण्याची सर्वसाधारण पद्धत आहे. मात्र समाजात वैचारिक प्रबोधन व्हावे आणि विशेषतः तरुण पिढीसमोर छत्रपती शिवाजी महाराजांचा खरा लोककल्याणकारी व न्यायप्रिय इतिहास जावा या उद्देशाने देशमुख परिवाराने पुस्तकरूपी भेटीचा हा क्रांतिकारी निर्णय घेतला. कॉम्रेड गोविंद पानसरे यांनी या पुस्तकाच्या माध्यमातून शिवरायांचे प्रशासन, त्यांचे रयतेबद्दलचे प्रेम, स्त्रियांबद्दलचा आदर आणि 18 पगड जातीधर्माच्या लोकांना स्वराज्याच्या एका सूत्रात गुंफण्याचे त्यांचे महान कार्य अतिशय प्रभावीपणे आणि अधिकृत संदर्भांसह मांडले आहे. महाराजांच्या इतिहासातील शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठालाही हात लावू नका हा रयतेचा विचार घराघरांत पोहोचावा हा या उपक्रमामागचा मुख्य हेतू होता. या सोहळ्याला सामाजिक, शैक्षणिक, राजकीय आणि कायदेशीर क्षेत्रातील अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. साक्षगंधाच्या पवित्र प्रसंगी हातात वैचारिक पुस्तक मिळाल्याने उपस्थितांनी या आगळ्यावेगळ्या उपक्रमाचे मनापासून स्वागत करत समाधान व्यक्त केले. केवळ समारंभ साजरा न करता येणाऱ्या पाहुण्यांना एक प्रगल्भ विचार देऊन निरोप देणे ही आजच्या काळाची मोठी गरज आहे, अशा शब्दांत उपस्थितांनी देशमुख कुटुंबाच्या या कृतीचे कौतुक केले. आपल्या घरातील आनंदाच्या क्षणी सामाजिक बांधिलकीचे भान कसे राखावे याचे उत्तम उदाहरण कॉम्रेड ॲडव्होकेट शिवाजी देशमुख आणि त्यांच्या कुटुंबियांनी समाजासमोर ठेवले आहे. या विशेष उपक्रमाची चर्चा सध्या संपूर्ण जिल्ह्यात होत असून इतर कुटुंबांसाठी हा उपक्रम केवळ प्रेरणादायीच नव्हे तर दिशादर्शक ठरणार आहे. या सोहळ्यातून नात्यांच्या रेशीमगाठींसोबतच समृद्ध वैचारिक वारशाची गाठही घट्ट बांधली गेली.